जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. आणि या क्रीडा विद्यापीठासाठी एकूण 684 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी व या पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार फिजी या देशाचा सर्वोच्च पुरस्कार असून या पुरस्काराचं वितरण फिजीचे राष्ट्रपती रातू विलियम मावाली कोटेनविरे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपले राष्ट्रपती 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टे या 3 देशांना भेट देणार आहेत. त्यापैकी 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फिजी या देशाला भेट दिलेली आहे. भारत आणि फिजी यांच्या राजनैतिक संबंधांना सुद्धा आता 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, फिजी आणि तिमोर लेस्टे या देशाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती ठरल्या आहेत. मित्रांनो, हा जो कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी पुरस्कार आहे, या पुरस्काराने 2023 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून मनू भाकर यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत फक्त 3च कांस्य पदक जिंकली आहेत. त्यापैकी 2 पदक हे मनू भाकर यांनीच पटकावलेली आहेत. आणि आता भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या नेमबाज कोण असं जर विचारलं तर मनू भाकर या भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या नेमबाज आहेत. याचबरोबर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणाऱ्या मनू भाकर या पहिल्याच भारतीय खेळाडू देखील ठरलेले आहेत. त्यांनी पदक नेमबाजीच्या कोणत्या प्रकारात जिंकलं होतं हे सुद्धा एक्झाममध्ये विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, त्यांनी हे दोन्ही पदक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावलेले आहेत. आणि 25 मीटर पिस्तूल प्रकारात त्यांना 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलेलं आहे. बरं, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे? तर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण 117 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 3. कोणता देश अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युनायटेड नेशन्स कमांड म्हणजेच UNCचा 18वा सदस्य बनला आहे? तर आता या युनायटेड नेशन्स कमांडमध्ये सामील होणारा जर्मनी हा 18वा देश ठरलेला आहे. या युनायटेड नेशन्स कमांड गटाविषयी सांगायचं झालं तर दक्षिण कोरियास उत्तर कोरिया सीमेवर पोलिसिंग करण्यासाठी हा गट मदत करतो. यासच युद्धाच्या वेळी दक्षिण कोरियाचे रक्षण करण्यास सुद्धा हा गट वचनबद्ध आहे. या गटाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 7 जुलै 1950 रोजी या गटाची स्थापना करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर भारताच्या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती 2024च्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताद्वारे प्रथमच तरंग शक्ती या नावाने बहुराष्ट्रीय हवाई सराव आयोजित करण्यात आला आहे व या सरावाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात तामिळनाडू या राज्यामधून करण्यात आली. तामिळनाडूमध्ये कुठे? तर तामिळनाडूमधील सुलारेतून 6 ऑगस्ट रोजी हा युद्धाभ्यास सुरू झाला असून 14 ऑगस्ट पर्यंत याचा पहिला टप्पा चालणार आहे. या सरावाच्या पहिल्या टप्प्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि युनायटेड किंगडम हे देश सहभागी झाले आहेत. याचा जो दुसरा टप्पा आहे हा 29 ऑगस्ट रोजी सुरू होणार असून 14 सप्टेंबर पर्यंत याचं आयोजन राजस्थानमधील जोधपूर येथे होणार आहे. याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका हे 6 देश सहभागी होतील. मित्रांनो, या तरंग शक्ती युद्धाभ्यासासाठी भारताने एकूण 51 देशांना आमंत्रित केलं होतं. त्यापैकी 10 देश आपल्या युद्ध साहित्यासह या युद्धाभ्यासात सहभागी होतील, तर इतर 18 देश हे पर्यवेक्षक म्हणून या युद्धाभ्यास सहभागी होणार आहेत. प्रश्न क्रमांक 5. कोणतं राज्य हे शेतकऱ्याकडून किमान आधारभूत किमतीवर पिके खरेदी करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हरियाणा हे राज्य शेतकऱ्याकडून किमान आधारभूत किमतीवर पिके खरेदी करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आता ही किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? तर केंद्र सरकारद्वारे 23 कृषी पिकांसाठी किंमत निश्चित केली जाते.
या किमतीपेक्षा जर शेतकऱ्यांना मार्केटमध्ये कमी भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांचं धान्य सरकारकडून या किमतीवर खरेदी केलं जातं व यासाठीच याला किमान आधारभूत किंमत असं म्हणतात. ही जी किमान आधारभूत किंमत आहे याची शिफारस कोणाद्वारे केली जाते तर कृषी उत्पादन आणि मूल्य आयोगाद्वारे या किमान आधारभूत किमतीची शिफारस केली जाते आणि शेवटी केंद्र सरकारद्वारेच या MSP निश्चित केल्या जातात. या कृषी उत्पादन आणि मूल्य आयोगाला केवळ शिफारस करण्याचा अधिकार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. एक्झाममध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पहिल्या बिमस्टेक बिझनेस समिटचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर आता ही जी पहिली बिमस्टेक बिझनेस समिट आहे याचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात येत आहे. भारतामध्ये कुठे? तर भारताची राजधानी दिल्ली येथे 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान बिमस्टेकची ही बिझनेस समिट पार पडेल. बरं, 6 ऑगस्ट रोजी या बिझनेस समिटचं उद्घाटन कोणी केलं? तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या समिटचं उद्घाटन केलं आहे. व ही जी समिट आहे याचं आयोजन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाद्वारे भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने करण्यात येत आहे. मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलेलं आहे की 4थ्या बिमस्टेक सुरक्षा प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन म्यानमार या देशामध्ये करण्यात आलं आहे. बिमस्टेक विषयी सांगायचं झालं तर बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 6 जून 1997 रोजी बँकॉक घोषणापत्राद्वारे करण्यात आली आहे. हा गट सुरुवातीला बिस्टेक या नावाने ओळखला जात होता. सुरुवातीला यात बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड हे 4च देश सहभागी होते. 1997 मध्ये यात म्यानमार तर 2004 मध्ये नेपाळ व भूतान हे देश सहभागी झाल्यानंतर याला बिमस्टेक असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. फॉर्च्यून ग्लोबल 500च्या जागतिक यादीत पहिले स्थान कोणत्या कंपनीने पटकावले? तर आता फॉर्च्यून ग्लोबल 500च्या जागतिक यादीत पहिलं स्थान वॉलमार्ट या कंपनीनं पटकावलं आहे. आणि जी वॉलमार्ट कंपनी आहे ही सलग 11 वर्षापासून या यादीत पहिल्या स्थानावर आहे. वॉलमार्ट नंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेझॉन, तिसऱ्यावर स्टेट ग्रिड तर 4थ्या क्रमांकावर सौदी आरामको ही कंपनी आहे. बरं, यंदा या यादीमध्ये भारतातील किती कंपन्यांचा समावेश आहे? तर यंदा या यादीमध्ये भारतातील एकूण 9 कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही 86व्या क्रमांकावर आहे, LIC 95व्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन 116व्या तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही 178व्या स्थानी आहे. प्रश्न क्रमांक 8. जगातील पहिले थोरियम मेल्टेड सॉल्ट आण्विक ऊर्जा केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर आता जगातील पहिले थोरियम मेल्टेड सॉल्ट आण्विक ऊर्जा केंद्र स्थापन करण्याची घोषणा ही चीनने केलेली आहे. चीनद्वारे गोबीच्या वाळवंटात हे थोरियम मेल्टेड सॉल्ट आण्विक ऊर्जा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे जे अणुऊर्जा केंद्र आहे यात अणुभट्टीला थंड करण्यासाठी पाण्याची गरज नसते, तर यामध्ये उष्णता हस्तांतरित करण्यासाठी आणि वीज तयार करण्यासाठी मेल्टेड मीठ किंवा कार्बन डायऑक्साईडचा उपयोग केला जातो. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी हिरोशिमा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो हिरोशिमा दिवस आहे हा दरवर्षी 6 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, 6 ऑगस्ट 1945 रोजीच हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता व या घटनेच्या स्मरणार्थच दरवर्षी 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिवस साजरा केला जातो. बरं, हिरोशिमावर जो बॉम्ब टाकण्यात आला होता त्याचं नाव काय होतं? तर द लिटल बॉय असं त्याचं नाव होतं. आणि 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या शहरावर जो बॉम्ब टाकण्यात आला होता त्याला द फॅट मॅन असं नाव देण्यात आलं होतं. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब डे साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.